की जशी प्रवासी वाहतूक आपण जमिनीवरनं करतो तशीच प्रवासी वाहतूक ही हवेतनं होणं गरजेचं आहे. पाश्चात्य देशामध्ये तर ती वाहतूक चालू झालेली आहे, परंतु मला जी माहिती मिळाली ते बँगलोरला रोपवेची वाहतूक त्यांनी चालू केलेली आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर अशा प्रकारच्या मोठ्या बस म्हणजे 16 सीटर किंवा 20 सीटर ह्या आपण रोपवेच्या माध्यमातून MMR क्षेत्रामध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये एवढं इझी नाही आहे, परंतु लोड जो MMR क्षेत्रातला आहे, प्रामुख्यानं मोठमोठ्या इमारती होत आहेत, परंतु जलवाहतूक आपण अजूनपर्यंत चालू करू शकलेला नाही. सगळा जो लोड आहे तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरचा लोड कमी करून तो आपण हवेतली वाहतूक जर चालू केली आणि इझी आहे, जर आपण मेट्रो हवेतनं नेऊ शकतो तर रोपवेच्या माध्यमातून बस म्हणजे रोपवेसारखीच पण बस ती 16 सीटर 18 सीटर काही ठिकाणी जास्त पण होऊ शकते. तर अशा रोपवे आपण चालू करू शकतो का, आणि ते चालू केल्यानंतर ती जबाबदारी जी आहे ती परिवहन खात्याला जर दिली तरच ते चालू होऊ शकतं. मध्यंतरीच्या काळामध्ये MMR क्षेत्रामध्ये MMRDला ते मी पत्र दिलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी काही विचारही चालू केला होता, परंतु ते बारगळलं. हे काम MMRDचं नाही आहे, हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं काम आहे आणि हे आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे. तर ही रोपवेची वाहतूक बसेससारखी हवेतनं जर आपण चालू करू शकलो तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल असं मला गडकरी साहेबांनी सांगितलं असतं. मी आजच्या बैठकीमध्ये